नमस्कार मित्रांनो, आपण आता एक ऑस्ट्रेलियामधलं जे व्हिक्टोरिया राज आहे त्याच्या एक द 12 इपोस्टल्स असं एक पर्यटन स्थळ आहे, तिथं उभं राहिलेलं आहे. तर ह्या पर्यटन स्थळाचं विशेष म्हणजे हे एक जागतिक जे 7 वंडर किंवा 12 वंडर म्हणतो त्याच्यामध्ये पण गणलं जातं. आणि ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे हे मेलबर्नपासून जवळपास 4 तासाचा ड्राईव्हर आहे आणि इथं सकाळी किंवा संध्याकाळी येणं अपेक्षित आहे. जे इथं खूप मोठ्या प्रमाणात पर्यटन येतात. ही जी निर्मितीचा जर विचार केला तर 10 ते 20 लाख वर्षापूर्वी हे इपोस्टल तयार झालेले आहेत. ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे जे इपोस्टल किंवा आपण त्याला मराठीत स्तंभ म्हणू, असे मोठे खडकाचे आता सध्या समुद्रात स्तंभ आहेत, आपण समोर पाहू शकता. याचं हे ॲक्च्युली हे आपल्या जमिनीचा किंवा ह्या भूभागाचाच भाग होते, परंतु वर्षानुवर्षे हे समुद्राच्या लाटामुळे तिथं त्या ठिकाणी अशा गुहा तयार झाल्या. मग गुहासुद्धा संपून त्याचा बाजूचा भाग तो वेअर आऊट झाला, कारण हे लाईमस्टोन आहे, म्हणजे चुनखडीची जमीन आहे. आणि मग ते हळूहळू ते वेअर आऊट होऊन किंवा त्याच्यापासून ते आपल्या भूभागापासून ते वेगळे झाले. आता फक्त 7 हे स्तंभ राहिलेले आहेत आणि खूप फेमस पर्यटन स्थळ हे ऑस्ट्रेलियामधलं आहे. धन्यवाद.